तर नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलोय। आज ती रेसिपी म्हणजे काळ्या मसाल्यामधला चिकन थाळी आहे की नाही, एकदम जबरदस्त। आणि या थाळीमध्ये असणार आहे काळ्या मसाल्यामधला चिकन म्हणजे चिकन सुक्का, काळ्या मसाल्यामधला चिकन रस्सा आणि त्याचबरोबर आळणी भात, असे 3 पदार्थ या थाळीमध्ये असणार आहेत। आणि त्याचबरोबर ही थाळी तुम्हाला ज्याच्या बरोबर आवडते त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, म्हणजे रोटी म्हणा, चपाती म्हणा, भाकरी म्हणा, याच्या बरोबर तुम्ही एकदम मस्तपैकी एन्जॉय करू शकता। आता ही रेसिपी बनवण्यासाठी ना तुमचा वेळ थोडासा नक्की जाऊ शकतो, कारण मोठी रेसिपी आहे, 3 पदार्थ आपण यामध्ये बनवणार आहोत आणि तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये। संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगितलेली आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की विसरू नका। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, तर अशा वेगवेगळ्या आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। आता मित्रांनो, आपण सगळ्यात आधी ना हिरवं वाटण तयार करून घेऊया। या हिरव्या वाटणामध्ये ना आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचंय। त्यासाठी तर सगळ्यात आधी मिक्सरच्या जार मध्ये 1 वाटी कोथिंबीर टाकून घेतो, त्याचबरोबर अर्धी वाटी पुदिना, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 इंच आलं आणि आता सगळ्यात शेवटी खडा मीठ टाकून घेतोय चवीपुरतं। आता झाकण लावून घ्यायचंय आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, म्हणजे हिरवं वाटण। आता मित्रांनो, मी इथे घेतलेले आहे पाऊण वाटी चिकन आणि चिकनचे जे पीसेस आहेत ना थोडेसे मोठेच ठेवलेले आहेत बघा। हे अशा पद्धतीने चिकन मी कट करून घेतलेले आहे आणि एकदम फ्रेश चिकन आहे। आता या चिकन मध्ये मी हिरवं वाटण टाकून घेतोय, मगाशी आपण तयार करून घेतलेलं 3 ते 4 चमचे मी यामध्ये टाकून घेतो आणि राहिलेलं हिरवं वाटण नंतर ना आपण चिकनच्या मसाल्यामध्ये टाकून वापरू शकतो। आता या हिरव्या वाटणाबरोबर थोडंसं मीठ टाकून घेतो, खडा मीठ आहे, आणि आता यामध्ये पाव चमचा हळद। आता हे जे हिरवं वाटण आहे ना चिकनला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे। गरज पडल्यास अजून 1-2 चमचा तुम्ही हिरवं वाटण यामध्ये टाकून घेऊ शकता। चिकनच्या प्रत्येक पीसला हिरवं वाटण जे आहे ना चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सगळीकडून। हे बघा, अशा पद्धतीने हिरवं वाटण जे आहे ना चिकनला लावून घेतलेले आहे आणि हे जे चिकन आहे ना एक अर्ध्या तासासाठी ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता मित्रांनो, आपण काळा मसाला तयार करून घेण्यासाठी ना कांदा आणि सुका खोबरा हे गॅसवरती भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली आहे, हे बघा, या अशा पद्धतीची जाळी आहे। या जाळीवरती आपण कांदा आणि सुका खोबरा एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत। हा बघा, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बघा, आणि इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे जे खोबरं आणि कांदा आहे ना चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय सुका खोबरा जो आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आणि सगळीकडून एकसारखा असा मी भाजून घेतलेला आहे। आता हा जो भाजलेला खोबरा आहे ना मी बाजूला काढून घेतो आणि राहिलेला जो कांदा आहे आपला एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय कांदा पण मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे। कांदा सगळीकडून एकसारखा काळा झालेला आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे भाजलेले आहे। मित्रांनो, शक्यतो कांदा आणि खोबरा जो आहे ना तुम्ही चुलीवरती किंवा कोळशावरती भाजून घ्या, त्यामुळे जे टेस्ट येतं ना ते एकदम जबरदस्त येतं आणि एकदम भन्नाट असा येतो। बघा, शक्य झालं तर कोळशावरती किंवा चुलीमध्ये भाजून घ्या। आपला कांदा या अशा पद्धतीने भाजून रेडी झालेले। आता गॅस बंद करून घेतो, कांदा आणि खोबरा संपूर्णपणे थंड करून घेतो। आता जोपर्यंत हे सगळं संपूर्णपणे थंड होतंय ना तोपर्यंत आपण चिकन शिजायला ठेवून घेऊयात। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतोय आणि तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये एक अर्धा चमचा जिरा टाकून घेतो। आता मित्रांनो, तेलामध्ये एकदा का जिरा चांगल्या प्रकारे तडकला ना आता यामध्ये मगाशी आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना ते चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता या चिकनला 3 ते 4 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। मी चिकनला एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतलेले आणि आता चिकन मध्ये ना पाणी सुटायला चालू झालेले। आणि आता चिकन मध्ये एकदा का पाणी सुटायला चालू झालं ना पातेल्यावरती एक मोठं ताट झाकून घ्यायचं आणि या ताटामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं, किंवा जेवढं ताटामध्ये पाणी बसतं ना तेवढं त्यामध्ये ओतून घ्यायचं
आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. मी चिकनला चांगल्या प्रकारे शिजवून घेतोय आणि ताटामधलं जे पाणी आहे ना ते पण चांगलं कडक असं तापलेलं आहे. अजूनपर्यंत या चिकनमध्ये मी एक थेंब सुद्धा पाणी टाकलेलं नाहीये. जे चिकनमध्ये पाणी सुटलेलं होतं ना त्याच पाण्यामध्ये मी चिकन शिजवून घेतोय. चिकनमध्ये सुटलेल्या पाण्यामध्ये जोपर्यंत चिकन शिजतंय ना तोपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये वरून पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे जे पाणी ताटामध्ये गरम झालं ना तेच यामध्ये टाकून घ्यायचं. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय चिकन मध्ये सुटलेलं जे पाणी आहे ना ऑलमोस्ट आता आटून गेलेले म्हणजे कमी झालेले. आता मी वरती जे ताटामध्ये पाणी गरम झालं होतं ना ते यामध्ये टाकून घेतो आणि आता परत मी वरती ताट ठेवून घेतो आणि ताटामध्ये थंड पाणी टाकून घेतो. जसं चिकन मधलं पाणी आटत राहील ना तसं ताटामध्ये गरम झालेलं पाणी त्यामध्ये टाकून चिकन अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे गावाकडे गावरान पद्धतीने चिकन शिजवून घेतलं जातं ना तशाच पद्धतीने मी हे चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे. आता हे जे चिकन आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार शिजून रेडी होण्यासाठी ऑलमोस्ट आपल्याला 1 तासाचा वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल पण एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असं चिकन तुम्ही शिजून घ्या. आता जोपर्यंत आपलं चिकन शिजून रेडी होतंय ना तोपर्यंत आपण काळा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मगाशी आपण जो कांदा आणि खोबरा चांगला भाजून घेतला ना तो यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर यामध्ये काही मसाले यामध्ये टाकून घ्यायचे. ते आपण टाकून एकदम मस्तपैकी आपला पेस्ट तयार करून घेऊयात. आता मित्रांनो यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा खसखस आणि आता सगळ्यात शेवटी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या हे सगळं टाकून आपण याचा मस्तपैकी आणि एकदम बारीक असा मसाल्याचा पेस्ट तयार करून घेऊया. आणि मसाला तयार करून घेत असताना यामध्ये अर्धी वाटी पाणी पण टाकून घेतला होता आणि आता एकदम मस्तपैकी असा मसाला बारीक तयार करून घेतलेला आहे. तर मित्रांनो आता तुम्ही इथं बघू शकताय आपला चिकन आहे ना ते पण एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असं शिजून रेडी झालेले आणि चिकनची आळणी बघा कशी झालेली एकदम मस्त झालेले आणि एकदम भरपूर अशी झालेली. आता या चिकनच्या आळणीमध्ये ना चिकन रस्सा आपण तयार करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आळणी भात पण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी चिकनची आळणी जी आहे ना भरपूर आपल्याला लागणार आहे. त्यामुळे जेव्हा पण आपण चिकन शिजवून घेतो ना तेव्हा चिकनची आळणी जी आहे थोडीशी जास्तच करून घ्यायची. ओके. आता मित्रांनो मगाशी आपण मिक्सरमध्ये काळ्या मसाल्याचं वाटण जे तयार करून घेतलं ना तो मसाला कढईमध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं एक कढई चांगलं गरम करून घेतो. आता या कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगलं गरम करून घेतो. आता एकदा का चांगल्या प्रकारे तेल गरम झालं ना आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि जिऱ्याला पण चांगला तडकू द्यायचा. एकदा का जिरा चांगल्या प्रकारे तडकला ना आता यामध्ये काही कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. आता कढीपत्त्याबरोबर 2 चमचे हिरवं वाटण टाकून घ्यायचं जे की आपण सगळ्यात आधी तयार करून घेतला होता. आता हे सगळं अगदी 2 मिनिटासाठी तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय. आता एकदा का हिरवं वाटण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलं ना आता यामध्ये 1 मोठी वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि आता या कांद्याला पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय. 5 ते 6 मिनिटासाठी चांगला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याला थोडासा तांबूस असा कलर यायला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचंय. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. कांदा एकदम चांगल्या प्रकारे तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे. कांदा चांगला मऊ पडलेला आहे आणि त्याला तांबूस असा कलर यायला चालू झालेला आहे. आता या कांद्यामध्ये मगाशी आपण काळ्या मसाल्याचं वाटण जे तयार करून घेतलं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता हा जो काळा मसाला आहे ना एकदम चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांद्याबरोबर. जोपर्यंत या काळ्या मसाल्यामध्ये परत तेल सुटायला चालू होत नाही ना तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 12 ते 15 मिनिट झालेले आहेत. हा मसाला मी कढईमध्ये चांगला परतून घेतोय. या मसाल्यामध्ये पाण्याचं जो प्रमाण होतं ना ते चांगलं आटून गेलेलं आहे आणि आता मसाल्यामध्ये परत तेल सुटायला चालू झालेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय. आता मित्रांनो यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला 1 चमचा, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा ते पाव चमचा हळद पावडर आणि आता अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून घेतो कारण यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेतलेत ते जळू नयेत म्हणून किंवा करपू नयेत म्हणून. आता हा सगळा जो मसाला आहे ना चांगला मिक्स करून घ्यायचा आणि अजून एक 5 ते 6 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा.
आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. हा काळा मसाला मी एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहे, चांगला परतून घेतलेले आहे. जेवढ्या चांगल्या प्रकारे हा काळा मसाला तुम्ही आता सध्या परतून घ्याल तेवढाच चांगला आपला चिकन सुक्का काळ्या मसाल्यामधला आणि त्याचबरोबर काळ्या मसाल्यामधला जो रस्सा असतो चिकन रस्सा तो एकदम भन्नाट बनतो, एकदम चवीचा बनतो. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. नंतर न बोलू नका की मी सांगितलेलं नाही म्हणून. ओके. आता या काळ्या मसाल्यामधला मी 60 ते 65% मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतलेला मसाला मी नंतरनं चिकन रश्श्यासाठी वापरणार आहे. आणि आता कढईमध्ये राहिलेल्या 30 ते 35% मसाल्यामध्ये चिकन सुक्का बनवून घेणार आहे. त्यासाठी मगाशी जे चिकन आपण शिजवून घेतलं ना ते सगळं चिकन यामध्ये मी टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतो आणि त्याचबरोबर यावरती मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतो. आता हे सगळं म्हणजे मसाला, चिकन, मीठ, कोथिंबीर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी यामध्ये तुम्ही थोडासा चिकनची आळणी टाकून घेऊ शकता, म्हणजे मसाला आणि चिकन चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम मस्तपैकी काळ्या मसाल्यामधला चिकन झालाय की नाही, हा 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 एकदम मस्त झालेलं आहे. काळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर सुटलाय ना तो एकदम जबरदस्त सुटलेला आहे, अख्ख्या घरभर दरवळतोय. आता मित्रांनो मी आळणी भाताची सुरुवात करणार आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी चिकनची आळणी घेतोय. जेवढ्या तांदळाचा तुम्हाला भात बनवायचा ना त्याच्या दुप्पट ते 2.5 पट आपल्याला चिकनची आळणी घ्यावी लागणार आहे. आता मित्रांनो मी गॅस चालू करून घेतो. आता या चिकनच्या आळणीमध्ये थोडीशी हळद, 2 चमचे हिरवं वाटण, 1 चमचा काळा मसाला जो मगाशी आपण तयार करून घेतला तो यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतो. जरी तुम्हाला एखाद्या वेळेस चिकनचा रस्सा बनवण्यासाठी चिकनची आळणी जर कमी पडली तर तुम्ही भाताच्या आळणीमध्ये ना थोडंसं वरून पाणी टाकून घेऊ शकता, म्हणजे नॉर्मल पाणी टाकून घेऊ शकता. आता मित्रांनो मी यामध्ये एक मोठी वाटी इंद्रायणी राईस टाकून घेतोय. स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईसचा जो भात बनतो ना तो एकदम मस्त बनतो, एकदम टेस्टी बनतो. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो. जर एखाद्या वेळेस तुम्हाला मिठाचं प्रमाण जर कमी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकून घेऊ शकता तुमच्या चवीनुसार. आता मित्रांनो हा जो राईस आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असा पातेल्यामध्ये मी शिजून घेतो. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय भातामध्ये जे आपण मगाशी चिकन आळणी टाकून घेतला होता ना ते संपूर्णपणे आता आटून गेलेलं आहे. त्यामुळे मी वरून थोडंसं पाणी टाकून घेतो. जोपर्यंत आपला जो भात आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असा शिजत नाही तोपर्यंत यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून एकदम चांगल्या प्रकारे भात शिजवून घ्यायचंय. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. भाताला मी चांगल्या प्रकारे आणि मऊदार असा शिजवून घेतलेला आहे. हा जो आळणी भात आहे ना काही लोकांना थोडासा पातळ हवा असतो, थोडासा रसरशीत हवा असतो, त्यामुळे यामध्ये अजून थोडंसं तुम्ही पाणी टाकून जर शिजवून घेतलात ना तर एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असा भात आपला रेडी होतो. आता या भातामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला आळणी भात रेडी झालेला आहे, तो पण इंद्रायणी राईस वापरून. चवीला एकदम अप्रतिम झालेला आहे. इंद्रायणी भाताचा जो वास येतोय ना तो एकदम जबरदस्त येतोय, एकदम भन्नाट असा येतोय. मित्रांनो आपले सगळे पदार्थ एकदम चांगल्या प्रकारे रेडी झालेले आहेत. आता फक्त आपला राहिलेला आहे चिकन रस्सा, तो पण एकदम साधा सोपा आहे बनवायला. आता या चिकनच्या रश्श्यामध्ये म्हणजे चिकनच्या आळणीमध्ये आपला काळा मसाला टाकून घ्यायचा, जो की आपण मगाशी प्लेटमध्ये काढून घेतला होता. तो सगळा मसाला यामध्ये टाकून आणि मसाला जो आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तुम्हाला जो रस्सा आहे घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार कमी जास्त टाकून चांगलं मिसळून घ्यायचं रश्श्यामध्ये. आणि आता या रश्श्याला एकदम चांगली खळखळ अशी उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचंय. आता मित्रांनो चिकनच्या रश्श्याला एकदम चांगल्या प्रकारे उकळी येऊन झाली ना आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करून घ्या. गरज पडल्यास यामध्ये मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला काळ्या मसाल्यामधला चिकन रस्सा रेडी झालेला आहे. चवीला एकदम अप्रतिम असा झालेला आहे, एकदम भन्नाट झालेला आहे आणि भाजलेल्या मसाल्यांचे जे फ्लेवर्स येत आहेत ना ते एकदम जबरदस्त येत आहेत. हा हा मित्रांनो आपला ताट रेडी झालेले आहे. सगळ्यात आधी आळणी भात, काळ्या मसाल्यामधला चिकन रस्सा, काळ्या मसाल्यामधला चिकन सुक्का आणि वरती मस्तपैकी ज्वारीची भाकरी आणि आता सगळ्यात शेवटी सलाड म्हणजे कांदा आणि टोमॅटो.
मित्रांनो, झाली की नाही एकदम जबरदस्त आणि एकदम भन्नाट अशी काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली चिकन थाळी. कशी वाटली तुम्हाला चिकन थाळी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. आता ही चिकन थाळी बनवण्यासाठी तुमचा वेळ थोडासा जास्तीचा लागू शकतो, पण खाल्ल्यानंतर जेव्हा जो आनंद आपल्याला भेटतो ना, तो आनंद न सांगण्याजोगा असतो. त्यामुळे नक्की ट्राय करा. मग काय मित्रांनो, कशी झाली थाळी? एकदम मस्त झाली की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम असा झालेला आहे. आणि जो मसाला वगैरे आपण तयार करून घेतला ना, त्याच्यामुळे जे चिकन झाले ते एकदम जबरदस्त झालेले, जबरदस्त. आणि त्याचबरोबर ना आपण आळणी भातामध्ये थोडासा काळा मसाला टाकल्यामुळे ना जो आळणी भात बनलाय तो एकदम जबरदस्त बनलाय, एकदम जबरदस्त. आणि त्याचबरोबर मित्रांनो, काळ्या मसाल्यामधला चिकन थाळी वगैरे खायला बाहेर जायची काहीच गरज नाहीये. आता तुम्ही घरच्या घरी एकदम मस्तपैकी आणि एकदम भन्नाट असा काळ्या मसाल्यामधला चिकन थाळी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता की नाही? एकदम मस्त बनवू शकता हो. पण फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एकदा नक्की बघा. चला, आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज आमच्या तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत.